तर नमस्कार मित्रांनो, हा बघा आमचा टकल्या आजच टकलं करून आला होता. तर मग त्याला म्हणलं चला आपण जरा बाहेर जाऊन येऊ. मग तितक्यात आमच्या मॅडमनं म्हणल्या पनीर घेऊन या. मग काय आमच्या हातात दिली गाडीची चावी, आम्ही घातली चप्पल, थेट निघालो पनीर आणायला. चला तर मग मग जा रप राईट करत आम्ही आलो आमच्या गाडीपाशी येऊ का आता पोचतोय 2च मिनिटात. तर गाडीपाशी गेल्या गेल्या पहिला आम्ही लावली गाडीला चावी. तिथं लहान पोरं खेळत होती. तर मग चला म्हणलं तसंच पुढं गाडीपाशी गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही लावली गाडीला चावी लावून हळूच स्विच चालू केलं. मग आम्ही थेट निघालो सावंत भाऊकडं. मग असंच आम्ही गाडीला चावी मारली आणि गेलो डायरेक्ट घोरपडी वस्तीतल्या रस्त्यातला. तिथं खूपच खराब रस्ता होता, रस्त्याचं काम चालू होतं. मग आम्ही डायरेक्ट आलो घोरपडी वस्तीमध्ये आलो. तर आम्ही लागलो मग मच्छी मार्केटपाशी तिथंच आमची दीक्षा राहते, पुढल्या नंबरला आमची दीक्षाताई. मग तिथून सरळ गेलो आम्ही संभाजीनगरच्या रस्त्याकडे. मग काय आर्यनला म्हणलं धर मोबाईल, काढ व्हिडिओ काढत बसला होता तो. मग आम्ही आलो संभाजीनगरच्या खाऊगल्लीमध्ये जरा आज पब्लिक थोडी कमीच होती. मग आम्ही तसंच तिथनं लेप मारलं सावंत भाऊच्या डेअरीकडे गेल्यानंतर मग आमच्या इथं तुषार भाऊची पिकअप असते, पण तो आज गेलता पाणी भरायला, त्यामुळं तो काय नव्हता. मग सावंत भाऊकडे गेलो तर आम्ही. सावंत भाऊची डेअरी आली. मग काय सावंत भाऊला म्हणलं बघा. मग आम्ही सावंत भाऊच्या डेअरीमध्ये गेलो पनीर घ्यायला. ही सावंत डेअरी. सावंत भाऊंकून मस्तपैकी सावंत भाऊला आवाज दिला. हे बघू शकता सावंत भाऊ तुम्ही. सावंत भाऊला म्हटलं आम्हाला पनीर द्या. मस्तपैकी त्यांनी मग पनीर दिलं मोजून. त्यांना वाटलं फोटोज काढतोय काय की, त्यामुळं आमचा पहिला ब्लॉक होता, त्यामुळं सावंत भाऊनं हायवे केलं तुम्हा सगळ्यांना चला. तर आम्हाला सपोर्ट करा हे बाबा. तर मग काय सावंत भाऊनं आम्हाला पनीर दिल्यानंतर मस्त गेले ते फ्रीजकडं. हिरवा वाटाणा काढून आम्हाला पॅक बिक करून दिला. मग सावंत भाऊला आम्ही केलं पे. मग सावंत भाऊनं केलं बाय बाय. तर मग तिथून आम्ही थेट निघालो स्टेशनकडे. आमची गाडी घेतली आम्ही. मग सोलापूर हायवेपासून थेट स्टेशन रोडला निघलो. स्टेशन रोडला जाता आम्ही म्हणलो जरा गप्पा केल्या. आर्यननं लावलं होतं आर्यनची बडबड. मग मी काय त्याची बडबड ऐकली नाही. मी माझ्या गाडी चालवण्यावर फोकस केला. मग मी गेलो डायरेक्ट लोणी स्टेशनला. चाललो होतो आम्ही लोणी स्टेशनला. तर इथं आमच्या विकास भाऊ उत्पुरे यांची टपरी होती. ती काही नाही धावली तुम्हाला. मी इथून सरळ गेलो तेव्हा काही A to Z इथंच आहे पुढे. मग आम्हाला लागलं हनुमान मंदिरापासली खाऊगल्ली. तेव्हा इथं पण खूप सारी पब्लिक असते. बघू शकता इकडच्या साईडला तुम्ही हे हनुमान मंदिर. तर फायनली आम्ही पोचलो स्टेशनच्या चौकात. मग स्टेशनच्या चौकापासून आम्ही मारला राईट. पांगबुंग करत गेलो. हे 2 फूटचे पोरं जरा त्या आंटीला धडकतच होते. मग तिथून आम्ही काय सरळ गेलो तर आमच्या पुढं पण ते आम्हाला पाडता राहिले. तेव्हा कशी गाडी चालवतात बघा. मग आम्ही आलो तर आमच्या सूरज भाऊच्या कराटे स्कूलपासून गेलो सरळ गावामधनं आलो तर आम्ही चौकातनं आम्ही इथनं दळण घेऊन आम्ही मग मस्तपैकी दळण घेतलं. पैसे देऊन आम्ही निघालो घराकडे निघाल्यानंतर आम्ही थेट तर डायरेक्ट घरी जायचं ठरवलं. घरी जाऊन मस्त पनीरची भाजी करायची, हे ताव मारायचा मजबूतमध्ये. तर फायनली आम्ही आता घराकडे निघालो. हे आमच्या शांतिगिरांचं चौक. इथनं काय आलो तर आम्ही फायनली आता घराजवळ. हे आमच्या प्रशांतदादाची शाळा चालू आहे, काम चालू आहे, बांधकाम. हा आमचा आबडतोबड रस्ता घराकडे जायचं. मग काय आम्ही घराकडे गेलो. मग आम्ही गाडी थेट नेली आमच्या घरापाशी डायरेक्ट दारामध्ये लावली. पप्पा होते बाहेर. बायकोला म्हणलं धर पनीर. ती काहीतरी खात होती, तिने घेतलं मस्तपैकी. मी बाळाला औषध पाजलं आमच्या चिमुताईला.
बघा औषध पाजताना ही आमची आमची माऊ. मग माऊनं पण गुटू गुटू औषध पिलं. बाहेर पण काढायची खाणारडी माकडी. मग बारी बारीनं असे 2-3 औषध पाजले तिला आम्ही. औषध पाजून झाले नाही. औषध पाजल्यानंतर मग काय तवा आजच दवाखान्यात आणलं होतं, त्यामुळे नवीन औषधाचं उद्घाटन माझ्या हातानंच केलं. आमच्या चिमूला नव्हती ह्या औषधांची सवय, तर मग काय मी चावीनं यांनी त्यांनी औषधं फोडले. मग आमच्या चिमूचं मस्त औषधं पिऊन झाल्यानंतर मग तिला फायनली खाली टाकलं गादीवरती. औषध उचलून ठेवले. मॅडमनं कांदा घेतला कापायला. मग काय कांदा टमाटा मस्त कापला, पेस्ट बनवली मॅडमनं. तर मग टमाट्याची पेस्ट अंकितानं भरली आपल्या मिक्सरच्या भांड्यात. तोपर्यंत टकलो हायवन बघा कसं करतोय आमचा. भांड्यात भरल्यानंतर मग काय गारगार भिरभिर काढलं तिनं. बोर्डाला पिन लावून मस्तपैकी सजवलं. भाजी पनीर मटर बिटर सजवला मस्त मध्ये. मग ती तिच्या तयारीला लागली. मग तोपर्यंत आपण काय मस्त तिकडं जाऊन बसावत म्हणलं थोडा वेळ. मग तिनं अशा पनीर बिनीर तेलात सोडले. ते काय आपल्याला नाही माहिती, पण सोडले तिनं. काय कशी भाजी करायची केली तिनं तिच्या परीनं. तेलात भाजायला सोडल्यानंतर मग काळे होईपर्यंत तिनं भाजून घेतले मस्तपैकी. अशा जरा लालसर कलर येईपर्यंत भाजले. मग काय तिनं भाजीला सुरुवातच केली. त्याला मस्त कट केले बारीक बारीक पीस केल्यानंतर मग काय आम्ही गेलो पिल्लूकडं. आमच्या चिमू मस्तपैकी झोपली होती. मग तिला म्हणलं घे जेवायला, जेव नव्हता मारू. या मित्रांनो जेवायला बघा आमची पनीरची भाजी, झिंग्याची चटणी सकाळची. तर मग काय तिनं मस्त घेतलं जेवायला घेतल्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला. तोपर्यंत आईला नेऊन दिला भाजी आणि पनीर. आई पप्पा पण इकडे जेवाय बसले होते. म्हणले काय केलंय? म्हणलं पनीरची भाजी केली. हा आमचा बंधुराज छोटा, हे आमचे फादर. या मंडळीनं जेवायला फायनली आता जेवाय घेतलं. आता आम्ही ताटात वाढून हे हुप्पा लावला, दबाके खाल्लं. दबाके खाल्ल्यानंतर चला मित्रांनो बाय बाय, भेटून नेक्स्ट ब्लॉगला. मी नवीन व्हिडिओ तयार करतोय. तर असेच